नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 24 जानेवारी। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी आपल्याला जोरदार थंडी जाणवणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतो की नाशिक या विभागापासून नाशिक या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आहे। तर मालेगाव, जळगाव, खंडवा, बैतूल, सुरत, वापी, बोईसर, मुंबई तसेच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, पुणे या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळी सुमारास दिसत आहे। त्याचबरोबर अकोला, अमरावती, नागपूर, हिंगणघाट, चंद्रपूर, आदिलाबाद, एटापल्ली, पुसद, रिसोड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। नांदेड, निजामाबाद, रामगुंडम, सिद्धपेठ तसेच वारंगल, बिदर, बार्शी, सोलापूर तसेच कलबुर्गी, विजयपूर, बागलकोट या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। बेलगाव, कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहील। दापोली, रत्नागिरी, कोकण विभाग आपल्याला दिसतो आहे। पणजी, करवार, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण दुपार सुमारे 1च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये थोडासा आपल्याला बदल होताना दिसतो आहे। पुणे, नाशिक, मालेगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ होण्याची दाट शक्यता आपल्याला 1च्या सुमारास दिसत आहे। नाशिक, मनमाड, मालेगाव, धुळे, साक्री, अहवा, नवापूर, नंदुरबार, शिरपूर या ठिकाणी वातावरण थोडेसे कोरडे तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ दिसण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। वैजापूर, चाळीसगाव, धुळे, पुरळा, चळगाव, जळगाव, भोकरदन, चिखली तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर, अकोले, घोटी या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी, बगूर, घोडेगाव, पैठण, गंगापूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहील। अहिल्यानगर, शिरूर, शेवगाव, खाडा, जामखेड, भोकरदन, बोरखेड, जामखेड, अंबी, पाथर्डी, करमाळा, श्रीगोंदा, कर्जत, दौंड, खेडगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। बारामती, इंदापूर, फलटण, लोणंद तसेच नातेपुते, अकलोज, पंढरपूर, सांगोले, माहोल, सोलापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः 1च्या सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आपण माजलगाव, परभणी तसेच सेलू, नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम या ठिकाणी कोरडे राहील, तर वाशिम, पुसद, आर्णी, हिंगोली, लोणार या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। मनमाड, मालेगाव, धुळे, साक्री या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ राहील। आपण 4-5च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये फार मोठा बदल दिसत नाही आहे। नंदुरबार, मालेगाव, नाशिक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर, पुणे विभागात सुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ राहील। बीड, माजलगाव, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी ढगाळ राहील। जामखेड, कलाम, बार्शी, धाराशिव, लातूर, करमाला, दौंड, बारामती, इंदापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची शक्यता आहे। पाऊस हा कोणत्याही ठिकाणी आपल्याला आज पडण्याची शक्यता दिसत नाही आहे। पंढरपूर, सोलापूर तसेच मसवड, विटा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। अहमदापूर, परळी, दिगलोर, निजामाबाद, नांदेड, परभणी, माजलगाव, बीड, सेलू, हिंगोली, उमरखेड, पुसद, आर्णी, वाशिम, कर्जाना, यवतमाळ, अकोला, अमरावती या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील। मग रात्रीच्या 8च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये थोडासा बदल होताना दिसतो आहे आपल्याला। जळगाव, बोदवड, खामगाव, अकोला या ठिकाणी पूर्णतः वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। शेगाव, भोकरदन, चिखली या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील। पैठण या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे। बीड, माजलगाव, परळी, अहमदापूर, उदगीर, लातूर, धाराशिव या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। सिद्धपेठ तसेच बिदर, तांडूर, कलबुर्गी, सोलापूर, बार्शी, लातूर, सातारा, पुणे, कोल्हापूर तसेच कोकण विभागामध्ये रत्नागिरी, दापोली या ठिकाणी वातावरण पूर्णतः आहे कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो, ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट। उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद।